नमस्कार. जर सकारात्मक विचार जर फेसबुकला हे जर फिरले तर त्याचा 100% परिणाम होतो. मध्ये एक क्लिप फिरवते, त्याचा काल जे अनुभव आला मला, ती क्लिप अशी होती की लग्न सोहळ्याला बोलून काही लोकांचा अपमान करणे आणि काहीची स्तुती करणे. म्हणजे त्याचं वाक्य एक आहे, अजून आपल्याला संताच्या ह्याच्यामध्ये सापडतं. एकाशी म्हणे भाला तुझा सहज निंदला. म्हणजे एकाला चांगलं म्हणलं की बाकीचा ऑटोमॅटिक निंदिला जातो. म्हणजे एक नकळत कसा अपमान केला जातो. तर ते काल एक त्याचा परिणाम चांगल्या सकारात्मक आला. तर छान वाटलं की त्या लग्न सोहळ्यामध्ये दुपारी 2:30चं लग्न होतं. त्या लग्नाला पाहुण्याचं लग्न असल्यामुळं तर आम्ही लग्नाला गेलो होतो. तर लग्नाला गेलं की कसं असतं ते की मोठेपणा दाखवायची सवय लागली समाजामध्ये, स्पर्धा लागल्यात त्याच्या. आता ते खरे जे वराडी असतात, मूळ मूळ वराडी, ते ते बिचारे आपले येऊन बसलेले आहेत स्टेजवर, ह्याच्यावर जेवणं पिवणं झालेले असतात, म्हणजे पुढच्या ह्याच्यावर बसलेले असतात. आणि जे खरेच ते जे लोक असतात त्यांचा सत्कार करत आहेत, ते त्याला आता काय ते कोणत्या शब्दात बोला, ते फार उशीर येतात. आणि हे हे आपले हे वरबाप दोहीकडे बी ते त्यांची वाट बघत असते. लग्नपत्रिका आपण देवाला दिली असती, आमचं लग्न टायमाला सहकुटुंब सहपरिवार यावे असं आपण पत्रिका देवाला दिली असती, आपल्या कुलदैवाचं आवाहन केलेलं असतं. आणि ते लग्न 2:30च्या ऐवजी 3ला लागतं. पण ते काय, जे आपले कुलदैवतेचे लग्नाला स्थानापन्न झालेले असतात, मूळवराडी झालेले असतात. पण जे काही टकोचे जे असतात ना, की त्यांच्या पुढं आपण करणारे, ते उशिरा येतात. त्यांना ती सवय लागलेली असते, आपण जाऊ तरी थांबणार तर. म्हणून काल त्या सगळ्याला फाटा देऊन त्यांनी शाब्दिक सगळ्याचा सत्कार केला. त्यांचं म्हणणं आलं की इथून पुढं ह्या सगळ्या प्रथा बंद व्हायला पाहिजे. त्या जी क्लिप फिरली त्याचा परिणाम असा जाणवला की त्यांनी कोणाचाच सत्कार नाही, सगळ्याचा शाब्दिक सत्कार केला. तुम्ही सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्या थरातील लोक ह्याच्यामधून. आणि त्याचा टाईम बी वाचला, मोकार खर्च, ते फेटे बांधते, ते हार तूर फेटे सगळं वेस्टच आहे ना, मोकार खर्च घेऊ. आणि जे खरे मूळवाले असते ना, ते 100-200 बिचारे देतात, त्यांचा देतात. पण हे जे आलेले असते ना, हे रुपये देत नाहीत, उलटे त्यांच्यावर 400-200 रुपये खर्च करावा लागतो. तर ह्या प्रथा सगळ्या बंद व्हायला पाहिजे. आणि त्या मताशी मी सहमत आहे. तुम्हाला काय सत्कार करायचं, तुमच्या वैयक्तिक घरी आणून तुमचे वैयक्तिक कार्यक्रम ठेवा. तुमच्या कुठल्या तरी दुसऱ्या कार्यक्रमाला, लग्न सोहळ्यामध्ये, लग्न सोहळा हा 16 संस्कारामधला एक सुंदर आणि अविस्मरणीय सोहळा आहे. त्याला गालबोट ह्या टेटेच्या नावाखाली, मोठ्यापणाच्या नावाखाली ह्याच्यामध्ये ते लागायला लागले. तर आपल्याला लग्न सोहळा हा शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला पाहिजे. कुणाची निंदा नाही झाली पाहिजे आणि कोणी स्तुती करायची काही गरज नाही ना. आपण प्रत्येकात दिली त्याला ते येणारच असते तिथं, त्या पद्धतीने आपल्याला. तर काल जे अनुभव आला, तर प्रत्येकाने ते जे आता प्रथा निघल्यात, आता ते दुसरी एक प्रथा आली की हळदीला 400-500 लोक हळदीला पुढे जात असते. 100-200-500 असे. पहिले काय असायचं, तिथल्या तिथंच हळद लावणारे त्या गावातल्याच महिला असायच्या. पण आता ही एक मध्येच काय म्हणते तर, त्याला कुठला आधार नाही, कुठला काही नाही, फक्त मोठेपणाच्या नावाखाली. आणि खूप ते खर्चिक बी व्हायला आहे. आणि ते शास्त्रामध्ये कुठं तर सांगितलेलंच नाही. ज्या गावातमध्ये नवरदेव होतो त्या गावातल्या महिला असतातच ना, तिथं हळद लावणार त्या सगळं. पण आमच्याकडे म्हणजे नवरदेवाकडे बी लोक तिकडं महिला, हे 2-2, 4-4 गाड्या, म्हणजे तो खर्च झालाच. आणि अजून हे 500 रुपयाचं, म्हणजे त्या मुलीच्या बापाचं कंबरडं कसं मोडायचं, हा एक स्टंट समाजामध्ये चालला आहे. आणि काय नाही, त्या हळदीने धिंगाणाच्या 2 वाजेपर्यंत ते कार्यक्रम चालतो. काय त्यात विशेष म्हणजे काहीच नाही. पण उगाच मोठेपणाचा आव्हानाचा, आणि तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं म्हणून ते करायला. प्रथाला विरोध करणारा कोणीच नाही. आणि त्या प्रथाला होला हो काम करणारा अशा पद्धतीने चाललेला कार्यक्रम आहे. तर काल लग्न सोहळ्यात गेलो, तिथं ते सत्काराचं कुठलंच नियोजन ठेवलं नाही त्यांनी. तर त्यांना, त्या लग्न सोहळा करणाऱ्याला, त्यांनी ते क्लिप जी ऐकली त्याच्यावर त्यांनी थोडं फार पण अनुसरण केलं. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद.